लाडकी बहीण योजनेअंतर्गत मागील 2 महिन्यांपासून महिलांचे पैसे आले नाहीत। यावर आपण सातत्याने व्हिडिओ बनवत आहे, सातत्याने माहिती घेण्याचा प्रयत्न करत होतो आणि त्या संदर्भातील एक महत्त्वाची अपडेट आता समोर आली आहे आणि यामुळे लाडक्या बहिणींना मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा मिळणार आहे। कारण काय होतं की कोणत्याही प्रकारची अपडेट येत नसल्याने लाडकी बहीण योजना बंद होणार का किंवा आमच्या पैशांचे वितरण का झाले नाही, हे पैसे का लांबले आहे, GR कधी येणार, असे विविध प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये होते। कारण 2 महिन्यांपासून महिलांना योजनेचे पैसे मिळाले नाहीत। परंतु या संदर्भात माहिती घेऊन एक महत्त्वाची अपडेट आज तुम्हाला आम्ही देणार आहोत, ज्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे कधीपर्यंत जमा होणार आणि योजनेचे हप्ता वितरण लांबले का आहे याबाबतची माहिती मिळणार आहे। त्यासोबतच सध्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-KYC दुरुस्ती अथवा एडिटची प्रक्रिया संपली आहे, परंतु नवीन ई-KYC बाबतची अपडेट असणार आहे, ती देखील तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। चॅनलला सबस्क्राइब करून पेजला फॉलो करून घ्या, जेणेकरून योजनेसंदर्भातील सर्व अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी आणि सर्वात योग्य पद्धतीने आपण पोहोचवणार आहोत। तर लाडक्या बहिणींनो, यातील सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा म्हणजे लक्षात घ्या की सध्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-KYC दुरुस्तीची प्रक्रिया सुरू होती आणि ती आता 30 एप्रिल रोजी संपलेली आहे। तुम्ही म्हणाल की ई-KYC दुरुस्तीचा आणि हप्ता वितरणाचा काय संबंध आहे, आम्हाला आधी हप्त्याची माहिती सांगा। तर या दोन गोष्टींचा महत्त्वाचा संबंध होता। लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेअंतर्गत काय झालं होतं की जेव्हा सरकारने पडताळणी प्रक्रिया सुरू केली तेव्हा सरकारला समजलं की अनेक महिलांनी चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेतला आहे। मग चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेल्या महिलांमध्ये सरकारी नोकरदार स्वतः असणाऱ्या महिला होत्या, कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरीला असणाऱ्या महिला होत्या। त्यासोबतच यामध्ये काय होतं की अनेक अशा देखील महिला होत्या की ज्यांच्या कुटुंबामध्ये ITR भरला जातो, कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन आहे आणि अशा महिलांना सरकारने काय केलं, योजनेतून हळूहळू कमी केलं। परंतु कमी करत असताना त्या महिलांनी जेवढे पैसे घेतले आहेत ते पैसे मात्र सरकारच्या त्या ठिकाणी बोजा पडला। साधारणपणे यामधील माहिती अशी देखील आहे की 15,000 कोटींचा त्या ठिकाणी सरकारला यामध्ये नुकसान झाले आहे। कारण 15,000 कोटी रुपये त्या ठिकाणी ज्या महिला अपात्र आहेत त्यांच्या बँक खात्यावरती गेले आहेत। मग सरकारने काय ठरवलं की आता यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ ज्या महिला पात्र आहेत केवळ त्यांनाच द्यायचा आणि म्हणून सरकारने लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-KYC दुरुस्तीची मुदत 30 एप्रिल पर्यंत ठेवली होती आणि आता 30 एप्रिल नंतर लाडक्या बहीण योजनेमध्ये सर्व फायनल याद्या तयार झालेल्या आहेत आणि यामध्ये आता ज्या महिला राहिल्या आहेत त्या महिला लाडकी बहीण योजनेमधील पात्र असणाऱ्या महिला आहेत, ज्यांना आता योजनेचा मार्च महिन्याचा हप्ता जमा होईल, एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होईल। त्या महिलांनी समजून जायचं की तुम्ही सर्व अटी निकषांमध्ये पात्र असून तुम्हाला योजनेचे पैसे यापुढे अशाच पद्धतीने सुरू राहणार आहेत आणि त्यामुळे ही एक खूप महत्त्वाची अपडेट असणार आहे। आता यातील दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेच्या फायनल याद्या तयार झाल्या आहेत। आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत निधी वितरणाची प्रक्रिया देखील सोमवारपासून त्या ठिकाणी यामध्ये गती पकडली जाणार आहे आणि सोमवार मंगळवार या 2 दिवसांपैकी एका दिवशी याचा GR येऊन त्याचे वितरण देखील केले जाणार आहे। कारण आता सरकारकडे याद्या फायनल आहेत, या याद्या असून याच महिलांना योजनेचे पैसे द्यायचे असे सरकारकडून निश्चित झाले आहे। चुकून अजून जर जास्त महिलांना योजनेचे पैसे गेले म्हणजे ई-KYC दुरुस्ती न करता किंवा त्या ठिकाणी ई-KYC केली नाही म्हणून ज्या महिलांना पैसे जात होते ते पैसे थांबवून ज्या महिला पात्र आहेत केवळ त्याच महिलांना यापुढे योजनेचे पैसे द्यायचे, म्हणून त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमध्ये 2 महिन्यांच्या हप्त्याचे वितरण साधारणपणे लांबले असल्याची माहिती देण्यात आली आहे। यामधील सर्वात महत्त्वाचं म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता तर 2 महिने लांबला आहे, परंतु सरकारच्या वतीने असं देखील बोललं जात आहे की आता यापुढे वितरणामध्ये कोणत्याही प्रकारचा विलंब होणार नाही। आता ज्या लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत त्यांना योजनेचा लाभ यापुढे अशाच पद्धतीने कायमस्वरूपी सुरू राहणार असल्याने लाडकी बहीण योजना अशीच अविरतपणे सुरू राहील, योजना अजिबात बंद होणार नाही। तिसरा मुद्दा म्हणजे सरकारचं काय मत होतं की आधीच खूप महिलांनी याचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे, त्यामुळे यापुढे जर योजनेचा लाभ द्यायचा तर केवळ पात्र महिलांनाच द्यायचा। ज्या महिला अपात्र आहेत किंवा ज्या महिला चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहेत त्यांना अजून जास्त पैसे जाऊ नये म्हणून योजनेचा लाभ हा 30 एप्रिल पर्यंत वितरण आम्ही केले नाही, परंतु आता मात्र योजनेच्या हप्त्याचे वितरण होणार असल्याची देखील माहिती मिळत आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो घाबरून जाऊ नका, योजना अशाच पद्धतीने पुढील वर्षभर तरी सुरू राहणार आहे। 26,500 कोटींचा निधी त्या ठिकाणी तरतूद करण्यात आलेला आहे। फक्त ई-KYC दुरुस्तीमुळे योजनेचा हप्ता लांबला असल्याची माहिती देण्यात आली आहे आणि योजनेचा हप्ता आता येत्या काही दिवसांमध्ये लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 100% जमा होईल। काळजी करण्याची आवश्यकता नाही। अनेक महिलांनी विचारलं योजना बंद झाली का किंवा अशाच पद्धतीने सरकार हळूहळू करून महिलांना अपात्र करून योजना बंद करेल का, तर तसं काही होणार नाही। योजनेचे पैसे तुमच्या खात्यावरती लवकरच जमा होणार आहेत, फक्त तुम्ही सर्व अटी आणि सर्व निकषांमध्ये पात्र असायला हवात। तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या दिलेल्या सर्व 7 अटी आणि निकषांमध्ये पात्र असाल तर नक्की कमेंट करून सांगा।
ही व्हिडिओ शेअर करून पुढील सर्व अपडेटसाठी आणि हप्त्याच्या माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो आणि तेवढ्याच हक्काने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.